मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार शंभूराज देसाई यांचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे वक्तव्य समोर आलं आहे। देसाईंच्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार अशा प्रकारचं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे। यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे वक्तव्य केलं आहे। देसाई यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडालेली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देऊन मुक्त करावा अशी विनंती केली होती। त्यानंतर आता शंभूराज देसाई यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। मुख्यमंत्र्याकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार अशा प्रकारचं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे वक्तव्य करण्यात आलंय। देसाईंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तर मोठं वक्तव्य आलं आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, राज्यभरात महाविकास आघाडीने मुसंडी मारली, महायुतीचं अपयश आलं आणि त्यानंतर आता अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन मला या उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या दरम्यान एक मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शशिकांत, एकीकडे फडणवीसांचं वक्तव्य आलं, त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी देखील मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। काय या वक्तव्याची कारणं असू शकतात? काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स? कारण आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी जे निकाल लागलेत लोकसभेचे, अनुषंगानं छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आलेले आहेत आणि खरं तर ते साधारण 30 ते 36 हजारच्या फरकानं निवडून आलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शंभूराज देसाई यांना पाटण आणि कराड, उत्तर कराड, दक्षिण मधून लीड देण्याचं जे सांगितलेलं होतं त्यानुसार जे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातून त्यांना लीड देण्याचं सांगितलेलं होतं। मात्र ते लीड मुख्यमंत्री त्यांच्याकडे जे मंत्रिपद आहे त्या मंत्रिपदाच्या याच्यातून त्यांना ते लीड काय देता आलेलं नाही आणि त्यामुळं त्यांना जे लीड कमी झाल्यामुळे ते काहीसे नर्वस झालेले आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांनी आज ज्या पाटण या ठिकाणी त्यांच्या मरळी या ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेले आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जे वक्तव्य केले त्यानंतर शंभूराजेंनी हे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात नक्कीच खळबळ उडालेला आहे। कारण शशिकांत, कुठल्या अशा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामधून शंभूराज देसाई यांना उदयनराजे भोसले यांना लीड मिळवून देण्यामध्ये अपयश आलेलं आहे? आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने जे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हा मतदारसंघ जो आहे तो पाटण विधानसभा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी पाटण या ठिकाणी शंभूराज देसाई यांचं वर्चस्व चांगले आहे। मात्र त्यांना या ठिकाणहून उदयनराजे भोसले यांना आपल्याला काही क्षणासाठी थांब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।